नमस्कार, मी दुर्वेश सतीश बांगरे, दुर्वेश मराठा मटण कानवडीचं सर्वा। तर चला मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवतो आपल्या कानवडीमध्ये तयार होणारा चिकन टिक्का कसा बनवला जातो ते। सगळ्यात पहिले आपण इकडे घेतलेलं आहे स्वच्छ धुतलेलं चिकन। त्याच्यामध्ये आता टाकतोय आपण आलं लसणाची पेस्ट, जवळपास 1-1.5 चम्मच आलं लसणाची पेस्ट टाकायची। त्यानंतर आपण टाकतोय लाल मिरची पावडर, हा आहे चिकन मसाला, आणि त्यानंतर आपण टाकतोय त्यामध्ये बारीक मीठ। याला चांगलं मॅरिनेट करून घेऊ। आपण यामध्ये टाकलेलं आहे अंड, याला चांगलं मिक्स करून घेऊ। त्याचबरोबर याच्यात आपण टाकूया थोडासा फूड कलर। याला चांगलं मिक्स करायचं आणि 5-10 मिनटं मॅरिनेट करून ठेवायचं। आता हे चिकन चांगलं मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये टाकूया कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवरने चांगलं कोट करून घ्यायचं आहे। लागलं तर आपण याच्यात थोडंसं पाणी पण वापरणार आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊ। कॉर्नफ्लॉवर चांगलं कोट झालं पाहिजे। आपलं चिकन चांगलं मिक्स करून घेतले, थोडंसं पाणी वापरलं होतं याला, आणि आता आपण इकडं तेल तापायला ठेवलं। आता आपण चिकन तळून घेऊया। 1 बाय 1 एक पीस आपल्याला सोडायचं आहे। बघू शकता तेल लई गार पण नाही आणि लई गरम पण नाही, मीडियम हॉट ऑइलमध्ये आपल्याला हे तळून घ्यायचं। चिकन तळून झालेलं आहे। आता आपण त्याला काढून घेऊ। याला आता आपण 10-15 मिनटं रेस्ट देणार आहोत, जेणेकरून ते गार होईल थोडंसं, आणि परत गरम तेलामध्ये तळणार आहे। त्याने काय होईल का एकदम कडक आणि क्रिस्पी चिकन होईल। 10-15 मिनटं चिकनला चांगली रेस्ट देऊन झालेली आहे। चिकन बऱ्यापैकी गार झाले। आता आपण त्याला एक क्विक फ्राय करून घेऊ एकदम गरम तेलामध्ये, जेणेकरून आपलं चिकन एकदम कडक होईल, क्रिस्पी होईल। ही डिश आपल्या कानवडीमध्ये स्नॅक्सला किंवा स्टार्टर म्हणून चांगली चालते। तर याची रेसिपी कशी वाटली ती आपल्याला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा। धन्यवाद।